हॅलो डिअर ऑल माय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या अड्डा 24 फ्रेंडवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपली जी जाहिरात आहे ती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली असताना त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींवरती आपण इथं चर्चा करणार आहोत. ओके. एकाच जिल्ह्याचं आपण इथं फक्त एक न्यूजपेपर कटिंग जे आलेलं आहे ते आपल्याकडं सर्व जिल्ह्यांचं न्यूजपेपर कटिंग आपल्याकडं आलेलं आहे. पण आपण इथं फक्त एका जिल्ह्याचं न्यूजपेपर कटिंग सांगतोय, कारण की सर्व सूचना ह्या सर्वांच ठिकाणी आपण बघितलं असेल तर सारख्याच आहे. ओके. तर आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, जे नवीन असेल त्यांना एक सांगायचं की नवीन विद्यार्थी जे असेल त्यांनी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे. ओके. येस. आणि यूट्यूब चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी एकदा सबस्क्राईब करायचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, पूर्व लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की तुम्हाला आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर, अर्ज किती ठिकाणी भरता येतात, बरोबर आहे? तर बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की लक्ष द्या. इथं आपल्याला दिलेलं आहे की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्ही जर पोलीस शिपाईसाठी अर्ज करत असाल, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्याही एकाच जिल्ह्यामध्ये करता येईल. तर एस-आर-पी-एफसाठी करत असाल तर एकाच ठिकाणी करता येईल. चालकसाठी करत असाल तर एकाच ठिकाणी करता येईल. बॅट्समनसाठी करत असाल तर एकाच ठिकाणी करता येईल. आणि हे जे घटक आहे यावरती तुम्ही कुठेही एका ठिकाणी अर्ज करू शकता. कारण की एक्झाम जी असणार आहे पूर्व, ती एक्झाम ऑल स्टुडंटची ही एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हटलं, की बाबा मी पोलीस शिपाईला छत्रपती संभाजीनगरला पण टाकतो आणि समजा फॉर एक्झाम्पल पुण्याला पण टाकतो. तर तुमचा पेपर दोन्हीचा एकाच दिवशी असणार आहे, शिपाई पदासाठीचा. हां ना, त्यामुळे तुमचं तो अर्ज बाद ठरला जाईल, हे उमेदवारी रद्द होऊ शकते. हे लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर बघा, पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे सगळ्यात पहिले लेखी परीक्षा होणार का फिजिकल होणार? तर सर्वात पहिले फिजिकल होणार आहे आणि फिजिकल ही तुमची जून-जुलैमध्ये होणार आहे. हे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. जून-जुलै महिन्यामध्ये तुमची फिजिकल जी असणार आहे मित्रांनो, ती होणार आहे. हे एक लक्षात आपल्या इथं ठेवायचं आहे. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज भरावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा, भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधून किंवा प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येईल. आता हे 40% कोणाला पडतात त्याचा काही विषय नाहीये. पण असं नाही की बाबा 40% पडले म्हणजे पास झालं. पण कसं असतं की आता तुम्ही बघितलं असेल, काही-काही ठिकाणी आरोग्य भरतीचं तुम्ही बघितलं असेल, त्या ठिकाणी त्या 45% क्रायटेरिया काही विद्यार्थ्यांनी पार नाही केला, त्यामुळे काही व्हॅकन्सी त्या रिक्त राहिलेल्या आहे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं. एखाद्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा व्हॅकन्सी आहे 7-8, 10, त्या ठिकाणी अर्ज कमी आलेले, 40 पेक्षा कमी मार्क आलेले पोरांना लेखीमध्ये आहे ना, ग्राउंडमध्ये आहे पण लेखीमध्ये पण 40 पेक्षा कमी, तर मग ते जागा तशाच रिक्त राहतात. असं त्यांचं म्हणजे एक प्रकारे ते देत असतात. तर तुम्हाला सांगायचं की ज्या विद्यार्थ्यांना फिजिकलमधून लेखी परीक्षेमध्ये यायचं आहे, तर फिजिकलमध्ये 50% म्हणजे 25 गुण तुम्हाला असणं गरजेचं आहे. एकूण 50 गुणांची आपली फिजिकल असणार आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, सर्व पोलीस लक्ष द्या. सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरते निवड सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे नंतर तपासले जाईल. म्हणजे आफ्टर लेखी परीक्षा आणि ग्राउंड नंतर कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. हे लक्षात ठेवायचं. प्रोव्हिजनल लिस्ट असेल तुमची ती. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, पोलीस रिक्रुटमेंट 2024 maha-it.org यावरती तुम्हाला सविस्तर उपलब्ध आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती परीक्षेतून बाद ठरवण्यात येईल हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर या महत्त्वाच्या सूचना आहेत. सगळ्यांना लक्ष द्यायचं आणि फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरायचा, कुठं भरायचा याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोतच. पण आतापर्यंत म्हणजे किती व्हॅकन्सी आलेल्या आहे. आता जे आहेत आपण जर बघितलं असेल. ओके. पेपर आता त्यांनी बघा, त्यांनी सिलेबस देताना त्यांनी वरती सांगितलेलं आहे, की ऑनलाईन परीक्षेचा म्हणजे पेपर पॅटर्न काय असेल, ऑनलाईन परीक्षा, आहे ना? परीक्षा पद्धती असं दिलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल पी-डी-एफमध्ये काही पी-डी-एफ आपल्यापर्यंत आलेली आहे. ओके. फिजिकलमध्ये काय-काय होणार सर? फिजिकलमध्ये बघा, तुमचं 3च इव्हेंट जे असतात ते 100 मीटर, 1600 आणि गोळाफेक, आहे ना? जे पहिले इव्हेंट होते तेच आहे. त्यामध्ये काही बदल असणार नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. एज लिमिटबद्दल पण आपण बोलतोय. एज लिमिटबद्दल पण सांगतोय तुम्हाला लक्ष द्यायचं. एज लिमिटबद्दल पण मी 3 सेकंदमध्ये सांगतोय. लक्ष द्या. एज लिमिटबद्दल पण बोलतोय. लक्ष द्या पोरं. आता बघा एज लिमिटचं जे असणार आहे, तर एज लिमिटचं पण आपल्याकडं आहे. ओके. वयोमर्यादा. हां. बघा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 वय वर्ष ओपन कॅटेगरी. कमाल वयोमर्यादा म्हणजे मॅक्सिमम मॅक्स 28 वर्ष. बाकीचे आपले मागासवर्ग असेल समजा इतर विद्यार्थी, 18 कमीत कमी वयोमर्यादा पाहिजे, 33 वर्ष कमाल पाहिजेत. ओके. प्रकल्पग्रस्त 18-25 म्हणजे जी पूर्वी होती तीच आहे. है ना? आणि खाली त्यांनी ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईसाठी. ओके. म्हणजे असं त्यांनी एका पी-डी-एफमध्ये नमूद केलेलं आहे, जे आपल्याकडे आहे. है ना? तर पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई प्रश्न संख्या अंकगणिताची 25 चालू घडामोडी 25 सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी बुद्धिमत्ता 25 आणि मराठी व्याकरण 25 असं 100 गुणांचा पेपर राहील. 90 मिनिटं कालावधी 1.5 तास. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. आता याची तुम्हाला सविस्तर जी जाहिरात आहे बरोबर, तर ही सविस्तर जाहिरात आपल्याला भेटणार आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org. आता आतापर्यंत एकूण किती व्हॅकन्सी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. लक्ष द्यायचंय. ओके. आपल्याकडं ठाणे शहर 753 व्हॅकन्सी आलेले आहे पोलीस शिपाई. त्यानंतर भंडारा पोलीस 60 आलेले आहेत. ओके. ठाण्याच्या आपण जर बघितल्या ठाणे, तर ठाण्याच्या आपल्याकडे आलेल्या जवळपास 753 व्हॅकन्सी म्हणजे जी जाहिरात आलेली त्यामध्ये तुम्हाला एक ठळक सांगतो महत्त्वाच्या. भंडारा पोलीस असेल, यामध्ये 60 आहे. ओके. चंद्रपूर असेल, यामध्ये 137 आहे. ओके. त्यानंतर पुणे गट 2, पुणे गट 2 यामध्ये 362 व्हॅकन्सी. जालना 248. ओके. त्यानंतर दौंड असेल 5, 230 है ना. दौंड 7, 224. नवी मुंबई 344. पुणे लोहमार्ग पोलीस 50 आहे. पुणे लोहमार्ग चालक 18 आहे. छत्रपती संभाजीनगर जेल 315 आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जर एकंदरीत व्हॅकन्सी जर बघितल्या, एकंदरीत कशा-कशा येणार आहे, तर तुम्हाला ते पण सांगतोय. जेल शिपाईच्या म्हणजे जवळपास तुम्हाला कारागृहच्या 1900 व्हॅकन्सी तिथं तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल. हां. त्यानंतर आपल्या शिपाई पदाच्या आहे, तर ह्या तुम्हाला 10,300 बघायला भेटेल. हां. MRPF असेल 4,800 म्हणजे एकूण आपल्याला 17,000 पदांसाठी इथं जाहिरात बघायला भेटेल. हे लक्षात ठेवायचं. ओके. जाहिरात आपली हळूहळू प्रसिद्ध होती. प्रसिद्ध झाल्यानंतर आपण बघूया. ओके.
डबल फॉर्म भरू शकत नाही आपण तुषार साहेब, मी आत्ता बोललो. डबल फॉर्म भरता येत नाही. ओके, डबल फॉर्म भरता येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. डबल फॉर्म आत्ता बोललो मी, एका घटकासाठी तुम्ही कोणत्याही पोलीस शिपाई असेल तर एकाच ठिकाणी भरा. SRPFसाठी भरत असाल तर कोणत्याही एकाच ठिकाणी भरा. आहे ना, चालकसाठी भरत असाल तर कोणत्या एकाच ठिकाणी भरा. कारण की या सगळ्या घटकांचा पेपर हा एकाच दिवशी होणार आहे. SRPFचा पण एकाच दिवशी होईल, ऑल पोलीस शिपाईचा पण एकाच दिवशी होईल, पोलीस चालक एकाच दिवशी होईल, बँड्समन पण एकाच दिवशी होईल. म्हणजे वेगवेगळ्या दिवशी पण त्यांचा त्या घटकांचा एकाच दिवशी. फॉर्म भरताना एकाच ठिकाणी तुम्हाला भरायचं हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. येस. तर तयारी लागायचं पूर्व एकदम परफेक्ट. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या 1824/7 वरती बघा, आपल्या 1824/7 वरती आपण पोलीस भरती जय हिंद बॅच आपण लॉन्च केलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेची सुरुवात नसेल केली, बेसिक टू ॲडव्हान्स करायची असेल, तर 1824/7 वरती तुम्ही बघू शकता आपली जय हिंद बॅच इथं आपल्याला दिसते. पोलीस भरती जय हिंद बॅच आधी खाके नंतर बाकी, ह्या बॅचची फीज आपण कमी ठेवलेली, म्हणजे ₹600 मध्ये तुम्हाला सगळी बॅच मिळेल. त्यामध्ये मराठी असेल, GS असेल, मॅथ्स, रिझनिंग असेल, सगळ्या गोष्टी असेल. ओके. 12+12 सध्या व्हॅलिडिटी आहे. आज शेवटचा म्हणजे काल होता. पण त्यांनी ठेवलेले म्हणजे 24 महिन्यासाठी. पण एवढे दिवस तुम्हाला काही नाही. भरती आपली एकदम जोरात तयारी करायची आहे. झालेले क्लास तुम्ही किती वेळा बघू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. कोड लावताना Y676 हा कोड लावायचा आणि तयारी परफेक्ट करायची आपल्या 1824/7 टीमसोबत मॅक्स टू मॅक्स डिस्काउंटसाठी. Y676. ओके. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. आणि याबद्दलचं आपण जे सेशन असणार आहे, वेगवेगळ्या याच्यावरती परीक्षा पद्धती असेल किंवा इतर काही गोष्टी, त्यावरती सुद्धा आपण सेशन बनवणार आहोतच. ओके. फॉर्म भरण्या अगोदर सगळ्यात पहिले थोडासा विचार करून फॉर्म भरा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे, व्हॅकन्सी किती आहे त्या हिशोबाने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना चुका होऊ देऊ नका. ज्यावेळेस फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल त्यावेळेस सुद्धा आपण फॉर्म फिलिंगचं प्रत्येक मार्गदर्शन तुम्हाला देणार आहोतच. ओके. तर जसं आपल्या टिफिनला आपल्याला काही बाकीच्या गोष्टी तसं तुम्हाला लवकरच कळून देईल. ओके. भेटूया नेक्स्ट सेशनला. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.